आता आपण जे उपोषणाला बसला त्या का बसला, त्याच्या मागण्या आणि तुमचं काय मागणी आहे मेन मुख्य ती सांगा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका जो प्रस्तावित रस्ता आहे मसोबा चौक शिवाजी कॉलनी ते भैरवटी हा सरळ रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. 18 मीटरचा रस्ता हा प्रशासनाने मंजूर केलेला आहे. परंतु ज्या प्रकारे हा रस्ता मंजूर झालेला आहे तो न करता हा डावीकडे दुसऱ्या बाजूने बिल्डर झालेला निर्णय घेतला आहे. डाव्या बाजूला तो वळवण्यात आलेला आहे आणि जो जुना वहिवाटीचा रस्ता आहे 30-40 वर्षापूर्वीचा तो रस्ता बंद करण्याचं षडयंत्र विकास जो इथला स्थानिक बिल्डर आहे ते करत आहे. तसंच या रोडच्या बाजूला जे मोठमोठी झाडे होती 30-40 वर्षापूर्वी जी मोठी मोठी झाडं होती ते झाडंसुद्धा बिना काही परवानगी घेता शासनाची ते तोडण्यामध्ये आलेले आहे. तर आमचं एकच सांगणं आहे की ज्यांनी जे याच्यामध्ये सहभागी आहेत यांच्यावर एकदम कडक कारवाई करण्यात यावी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने वर्क ऑर्डर देताना मसोबा चौक ते भैरवटी अशी कार्यादेश दिलेला आहे. तो कार्यादेशाला फाटा देऊन हा रस्ता जो मागच्या बाजूला बनवला आहे तो जरी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये DP रोड असेल तरी त्याची कुठलीही परवानगी आयुक्ताची किंवा अलाइनमेंट चेंज करण्याची घेतलेली नाही आणि त्या रस्त्यामध्ये जे 30 ते 40 वर्षापासून झाडं होती त्याची कत्तल केली आहे, म्हणजे मुळापासून उखडलेले आहेत आणि त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि जे जनतेचा पैसा वापरून बेकायदेशीर रस्ता बनवला आहे ते पैसे अधिकाऱ्याच्या खिशातून वसूल करायचे आणि बिल्डरकडनं वसूल करावे अशी आज ही आमची मागणी. ज्या सरळ मागण्या आहेत ह्या बिल्डर दार्जिने जे प्रशासन आहे म्हणजे बिल्डर दार्जिने अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोरात कारवाई व्हावी. कारण हा जो वहिवाटीचा 40-45 वर्षापूर्वीचा रस्ता आहे हा वहिवाटीचा परंपरागत रहिवाशांचा रस्ता आहे. हा रस्ता बंद करून ही रस्त्याची जागा बिल्डरचा घसात घालण्याचा प्रयत्न कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनाचा आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचा चालू आहे. त्या जे कोणी अधिकारी ह्या भ्रष्टाचारात जे सामील आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे. त्या मागणीसाठी आम्ही हे आमरण उपोषण आज छेडलेलं आहे. त्या आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आणि त्या अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होईपर्यंत आमचं आमरण उपोषण आम्ही चालू ठेवू. पालिकेला आम्ही पत्रव्यवहार दोघांनी केला होता. मी 13 तारखेला मागच्या 13/3/2026 मी पत्र दिलं. ते जवळजवळच्या पत्राला आता 1 महिना होईल पण पालिकेने आम्हाला त्याबद्दल कोणतीही काही माहिती दिली नाही. या साहेबांनी स्मरणपत्र दिलं तरी कोणतीही माहिती दिली नाही. माहिती अधिकार आम्ही माहिती विचारली त्याची टाळाटाळ करण्यात येते माहिती देण्यात. याचा अर्थ आम्ही काय घ्यावा. तर आज आम्ही उपोषणाला बसलो आहे तरी आमच्यावर दबाव येतो आहे प्रशासनाचा पोलीस विभागाचा की उपोषणाला बसू नका. याच्या मागे काय षडयंत्र आहे हे सर्वसामान्य नागरिकांना आम्हाला कळायला पाहिजे. पालिकेचे अधिकारी दोन्ही पालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन की उपोषणाला बसू नका. यांच्या आजीपूर टपऱ्या होत्या याच रोडला गटाई कामगार आहेत ते आणि एक अपंग टपरी ओके. किती वर्ष जुने तुमच्या टपऱ्या होत्या? 96 पासून. कुठे होती टपरी तुमची? 95 माझी 96. माझी 95 चर्माकार गटाई कामगार होती. टपरी 95 पासून आहे माझी आणि यांची 94 पासून. आम्हाला नोटीस न देता तोडली गेली. पंचला लायरे लायसन क्रमांक 41 कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याने दिलेले आहे. जुनी जनता बँक रोड आगरी शैलीच्या समोर असं पहिला ॲड्रेस आहे. माझी 95 पासून विचार करा ना. माझी 95 तिला दुकान टाक. माझ्याकडे पेपर पण आहेत. पेपर पण लायसन वगैरे सर्व आहे. दुकानावर रोजगार पोटावर पाय आणलेला आहे. जवळजवळ 50 माळ तर इथे ते लहान व्यापारी भाजीवाले टपरीधारक असतील आणि ते नवीन नव्हते अनधिकृत नव्हते हे लायसनधारक होते. जवळजवळ 95-96 पर्यंत ह्या मावशी तसं बोललं तसं बोललं तरी यांच्यावर फक्त बिल्डर धार्जिने प्रशासनाने यांच्या रोजगारावर कुऱ्हाड आणली. कारण ही घशात घालायची ना बिल्डरच्या. इथे इमारत बांधायची आहे बिल्डरला आणि मागे टाटा पॉवर आमचा टावर आहे त्याच्या खाली ते उच्च दाबाची वाहिनी गेलेली आहे त्याच्या खाली ते इमारत बांधू नाही शकत म्हणून तिथे रस्ता वळवला आणि तो पण रस्ता
हा खाजगी म्हणजे खाजगी जागा नाही आहे, ही शासनाची जागा आहे. 16 का 16.5 गुंठे ही शासनाची जागा आहे. तिथनं रस्ता वळवला आहे आणि ही जागा जो परंपरागत वहिवाटीचा जो रस्ता आहे तो बिल्डरच्या घशात घालायचा, बिल्डरला इथं बिल्डिंग बांधण्यासाठी त्याचा वापर करायचा, हे प्रशासनाचं धोरण आहे.